YouTube टिप्स मराठीमध्ये देणारे SP टेक मराठी चॅनल, ज्यावरती आता 97,000 प्लस सबस्क्रायबर आहेत आणि हे एकमेव मराठी YouTube चॅनल आहे जे YouTube टिप्स मराठीमध्ये देते, ज्यामुळे यांच्या व्हिडिओवरती त्या टाइमला लाख प्लस व्ह्यूज येत होते। मग आता असं काय झालं की यांचे व्हिडिओ 10,000 व्ह्यू सुद्धा क्रॉस करत नाही आहे? काय गलती यांनी केली का खरंच यांचं चॅनल डेड झालं? हे सर्व बघू व्हिडिओ मध्ये समोर। त्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि स्वराज्य टेकला एक सबस्क्राइब अवश्य करा। यामध्ये पहिला पॉइंट आहे कन्सिस्टन्सी। जर तुम्ही YouTube वर रेग्युलर कंटेंट अपलोड करत नाही, मोठा गॅप घेता, तर याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या व्ह्यूज वरती पडतो। मग तुमचे सबस्क्रायबर कमी असो किंवा जास्ती असो, कन्सिस्टन्सी सर्वांनाच लागू होते। आता बघा SP भाऊचे सबस्क्रायबर किती आहेत? जवळपास 1 लाख। आणि आता व्ह्यूज बघा 10,000 सुद्धा क्रॉस नाही करू शकत आहे। का व्ह्यूज कमी झाले? अगोदर तर यांच्या व्हिडिओवर लाखाने व्ह्यूज येत होते, मग आता कमी कसे काय? तर कन्सिस्टन्सी मुळे। यांनी कधी रेग्युलर व्हिडिओ अपलोड केलेच नाही, कधी गॅप घेतला तर कधी मोठा गॅप घेतला। त्यासाठी सांगत आहे, जर YouTube वरती तुम्हाला ग्रो व्हायचं असेल, पैसे कमवायचे असेल, तर YouTube वरती रेग्युलर राहणं खूप महत्त्वाचं आहे। आता दुसरा आणि महत्त्वाचा पॉइंट आहे क्वालिटी कंटेंट। आता क्वालिटी म्हणल्यानंतर व्हिडिओ क्वालिटी नाही, तर त्याची व्हॉइस एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, साऊंड एडिटिंग, थंबनेल हे सर्व। आता बघा SP टेक भाऊचा जुना व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ, या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त काही डिफरन्स दिसत नसेल, कारण यांनी जास्त काही चेंजेस केले नाहीत। आणि आताच्या ऑडियन्स मध्ये आणि पहिल्या ऑडियन्स मध्ये खूप फरक आहे। आताच्या ऑडियन्सला सर्व गोष्टी क्लिअर पाहिजेत, मग ते व्हिडिओ एडिटिंग असो किंवा थंबनेल असो, जास्तीत जास्त क्लिकेबल पाहिजे। त्यामुळे तुम्हाला पण थोडं रोज नवीन काहीतरी करत राहायचं आहे, नवीन करायचं आहे, जुनं तेच चालू नाही ठेवायचं आहे। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा।